एकदा संत एकनाथ महाराज कावडीने गंगाजल घेऊन काशीहून रामेश्वरला चालले होते. त्या काळात काशीवरून गंगाजल आणून रामेश्वराच्या पिंडीला वाहणे हे फार पुण्याचे काम मानले जाई. ऊन प्रचंड होते, रस्ता तापलेला होता. चालत असताना महाराजांना रस्त्यात एक तहानलेले गाढव दिसले. ते तहानेने अगदी व्याकुळ झालेले होते. गाढव एकदम मरणाच्या दारी येऊन ठेपले होते आणि तिथे आजूबाजूला कुठेही पाण्याचा स्रोत नव्हता. लोकांनी त्या गाढवाकडे दुर्लक्ष केले, कारण त्यांना गंगाजल वाचवायचे होते. परंतु संत एकनाथ महाराजांना त्या गाढवामध्येही विठ्ठल दिसत होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अत्यंत पवित्र असे गंगाजल त्या गाढवाच्या तोंडामध्ये ओतले. गाढव जिवंत झाले आणि ते आपल्या पायावर उभे राहिले. सोबतचे लोक ओरडलेत, नाथ महाराज, हे काय केले? तुमचे पुण्य वाया गेले. संत एकनाथ महाराज हसून म्हणाले, माझ्या विठ्ठलाला रामेश्वराच्या पिंडीपेक्षा या तहानलेल्या जीवाच्या रूपात पाण्याची जास्त गरज होती. जनावरांवर आणि प्राणी मात्रांवर दया करणे हाच खरा मानव धर्म आहे.